नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर आणि नागपूर येथे उसळलेली दंगल यामुळे वातावरण तापलेले आहे। राज्यात 2 गटात तणावाची पार्श्वभूमी असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करत मुस्लिम समुदायाशी संवाद साधला। मुस्लिम समुदायाला धमकिवण्याचा किंवा जातीय तेढ करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिलाय। देवगड हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे। हापूस आंब्याला मागणीही मोठ्या प्रमाणात असते, मात्र पर्यावरणीय बदलामुळे यंदाच्या हंगामात हापूस आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे। बदलत्या हवामानाने हा घात केला असून तिसऱ्या टप्प्यातील मोहरही गायब झाला आहे। त्यामुळे 30% आंबा उत्पादन होणार नाही। परिणामी मे महिन्यात सर्वसामान्यांसाठी स्वस्त उपलब्ध होणारा हापूस आंबा यावर्षी मात्र दुरापास्त होण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। यातच काही दिवसांपूर्वी नागपुरात दंगलीची घटना घडली, तसेच बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणही अद्याप चर्चेत आहे। या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे। महाराष्ट्राचा गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केला। सौर ऊर्जा प्रकल्पासाठी भाड्याने देण्यात येणाऱ्या शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रांची उतारे देण्यासाठी 6000 रुपयांची लाच घेताना अक्कलकोट येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील एका शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पकडले। त्याच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीच्या विषयावरून उलटसुलट वक्तव्य केले जात आहे। त्यामुळे काही दिवसांपूर्वी नागपुरात हिंसाचार झाला होता। आता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे। औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या राष्ट्रीय संरक्षण स्मारकाचा दर्जाबाबत याचिका दाखल झाली आहे। हा दर्जा काढण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने कार्यालयातील लैंगिक छळाच्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। या महिलेने कार्यालयाच्या अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार केली होती। त्यानंतर हे प्रकरण पुण्यातील औद्योगिक न्यायालयात पोहोचले। त्यात महिला कर्मचाऱ्याच्या बाजूने निकाल आल्यानंतर संबंधित सहकार्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या केसांकडे पाहून त्याने ये रेशमी जुल्फे हे गाणे म्हटल्याचा आरोप होता। हायकोर्टाने ये रेशमी जुल्फे असे म्हणणे म्हणजे लैंगिक शोषण नाही असे स्पष्ट केले आहे। 20 मार्च रोजी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी मोताळा तालुक्यातील जयपूर शिवारात रात्री 11 वाजताच्या सुमारास एका फार्म हाऊसवर 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला घेऊन अघोरी पूजा करण्याचा प्रकार सुरू होता। मात्र बोराखडी पोलिसांनी प्रकाराचा पर्दाफाश करीत या प्रकरणी 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत व जवळपास 4.5 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केलाय। साताऱ्यात नव्याने आधुनिक पद्धतीचे अद्ययावत विमानतळासह बस स्थानक तयार केले जाणार आहे। त्यामुळे हे मध्यवर्ती महत्त्वाचे बस स्थानक ठरणार आहे। यासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवरेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली। सातारा हे पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेले महत्त्वाचे ऐतिहासिक शहर आहे। त्यामुळे येथून दररोज हजारो प्रवाशांसाठी शेकडो एसटी बसची आवक जावक होत असते। नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आता धडक कारवाई सुरू झाली आहे। या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या 105 वर गेली आहे। त्यात 10 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। पोलिसांकडून गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे। शुक्रवारी संध्याकाळी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती। दरम्यान या प्रकरणात सोशल मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केडकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालाय। ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा पुरस्कार डॉक्टर केडकर यांना देण्याचा निर्णय घेतलाय। त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना आणि वीर मातेलाही गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई यांनी दिली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।